हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज मी पाणी तापवत आहे. मी म्हणजे मम्मीने चूल लावलेले आहे ऑलरेडी. फक्त मी इथं त्याला काय बोलतात विजलं तर हे करत आहे, पाणी तापत आहे मस्तपैकी. आज मी मंदिरात जाणार आहे गाईज. मस्तपैकी ते मला दाखवते. आमच्या इथला फेमस मंदिर आहे. ब्लॉग कंटिन्यू बघा. तर चला मी आंघोळ करून वगैरे तुम्हाला भेटते, ठीक आहे ना. नाश्ता वगैरे काय आहे ना, तर मी मंदिरातच करणार आहे. तर चला पाणी बघा कसं दाखवते मस्तपैकी. तर बघू शकता गाईस पाणी तापत आहे. ह्याला म्हणतात आमच्या इथं गुंडी है ना, मस्तपैकी. तर ह्याला लावायचा असा जाळ फुकून फुकून बघा. तर बघू शकता. तर चला मी आंघोळ करून तुम्हाला भेटते. तर गाईस फायनली मी चालले मंदिरात. तर तुम्हाला मी दाखवते तिथलं. तुम्ही बघू शकता मी रेडी झालेले आहे आणि तिने मला गजरा दिलेला आहे. थोडाच होता गजरा, तिच्यामधलाच मला अर्धा तोडून दिला आहे गाईस, कारण की मी ननंद आहे ना, मग मला राग येईल तिने दिला नाही म्हणून. तिने दिला आहे. आय एम जस्ट जोकिंग गाईस, ती देते नेहमी. तर चला मी गजरा घालते. आणि मी कशी रेडी झाली आहे मस्तपैकी ना. तर सिम्पलच झाले. तुम्हाला दिसतोय का नाही गजरा मला माहीत नाही, पण मी घातलेला आहे गजरा. तर चला जाऊया आपण. तर गाईस फायनली मी ऑटोमध्ये बसले आणि मी जात आहे आता मंदिराकडे. तर तुम्ही बघू शकता मस्त पाऊस चालू झालेला आहे कर्नाटकमध्ये. बघू शकता मस्त वेदर झालेला आहे पावसात. मी टोचली झाली आहे गाईज वाटतं. बघू शकता गाईज आम्ही हे पाळण्या घेतलेला आहेत. तर हार वगैरे पण होता, पण ती बोलली फक्त हेच घेऊन जाऊया. तर घेतलं. तुम्ही बघू शकता मस्तपैकी. सिद्धारूढ मठ आहे. तर ह्याला असं नाव आहे, सिद्धारूढ मठ असं बोलतात. तुम्ही नाव वाचू शकता की काय आहे, ठीक आहे ना. आणि खूप मस्त मंदिर आहे गाईज. आणि इथं आल्यावर ना मनाला शांती भेटते. एकदम मस्त सुंदर आहे, असं अप्रतिम आहे गाईज. हे मंदिरात आलं ना असं जाऊ वाटत नाही घरी. तर तुम्ही बघू शकता मस्त आहे. फायनली मी आलेले आहे. दर्शन झालं. खूप लाईन आहे गाईज, म्हणून आतमध्ये नाही गेले, बाहेरनंच दर्शन घेतलेलं आहे. बघू शकता गाईज किती गर्दी आहे. मस्तपैकी छान आहे मंदिर. आता तिकडं प्रसाद आहे, प्रसाद खाणार आहे आम्ही मस्तपैकी. तर चला तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही बघू शकता केवढी मोठी लाईन आहे बघा गाईज. तिथं आतमध्ये जावं लागतं. हे बघा गजरा दिसतोय का माझा. तर चला आपण जाऊया. तुम्ही बघू शकता फ्रंटने असं आहे मस्तपैकी. किती छान आहे बघा गाईज मंदिर. एकदम मस्त आहे. कोणाकोणाला हे मंदिर कुठं आहे कमेंटमध्ये सांगा गाईज. बघू किती जणांना माहिती आहे हे मंदिर कुठं आहे. तर चला तिकडे पण आहे, तिकडे पण आपण पाया पडून येऊया मस्तपैकी. बघा किती मोठा आहे गाईज मस्तपैकी ना. तर तुम्ही बघू शकता. गाईज हे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, मी बाहेरनंच काढून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मी घंटी वाजवत आहे मस्तपैकी. तर चला बघा, एकाच मंदिरामध्ये त्यांच्या मूर्ती एवढे सारे आहेत. सिद्धारूढाज्जा म्हणतात त्याला म्हणजे कन्नडामध्ये सिद्धारूढ मठ. तर तुम्ही बघू शकता. आणि कोणी कोणी बघितले मला प्लीज कमेंट करा. एकदम मस्त आहे गाईज. इकडं आलं खूप छान वाटतं. आणि इथं कसं माहिती आहे का, म्हणजे जेवण रोजच असतं, 12 महिने चालूच असतं जेवण. आणि सकाळचं म्हणजे सकाळचा नाश्ता पण असतो मस्तपैकी. लाईनमध्ये थांबलेली आहे बघू शकता. तर बघा आता चला माझा पण नंबर आलेला आहे, मी पण पाया पडणार आहे मस्तपैकी गाईज. तर तुम्ही बघू शकता सिद्धारूढाज्जा. तर चला मी पण पाया पडते. हे बघा मी पाया पडत आहे. बघू शकता किती मोठा पाऊस येतोय. ओ माय गॉड. कर्नाटकामध्ये तुम्ही बघू शकता गाईज. बघा मस्तपैकी पाऊस येतो गाईज. मी जेवण करायला चालली आहे. प्रसाद असतो दर सोमवारचं नाही तर रोजच प्रसाद असतो ह्या मंदिरामध्ये. तर मी चालले तुम्हाला दाखवते काय काय प्रसाद असतो गाईज. तर तुम्ही बघू शकता खूप सारे म्हणजे गर्दी खूप आहे. तुम्ही बघू शकता गाईज. तर मी जाणार आहे आतमध्ये आता. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. आणि सगळे गाईज मला बघत आहे की. तर चला गाईज राऊंड मारून जायचं. तुम्ही बघू शकता गाईज कसं आहे. तर चला मी आतमध्ये गेल्यावर दाखवते. तर आपण जाऊया मस्तपैकी, ठीक आहे. तर चलो गाईज. तुम्ही बघू शकता ही माझी वहिनी आहे, हिच्यासोबत आली आहे मी. तर तुम्ही बघू. तर गाईज बघू शकता आतमध्ये असं आहे. आणि हे प्लेट आपणच घ्यायचं. आणि प्लेटमध्ये जेवढं पण आपण जेवण घेतो गाईज सगळं संपवायचं असतं. आणि हे बघू शकता तुम्ही
मंदिर आहे आतमध्ये मस्तपैकी, तर तुम्ही चला अभिषेक करतात. तर गाईज रोज जेवण असतं बघा, रेशनचं किती तांदूळाचे पोते वगैरे सगळं आहे. आणि तुम्हाला मी दाखवते काय जेवण असतं गाईज. रोज रोज जेवण असतं गाईज, काय प्रसाद असणार आहे. तर चला जाऊया आतमध्ये. फायनली जात आहे. बघू शकता फायनली मी पोचले आणि असा प्लेट देतात गाईज आणि तिथं वाढणाऱ्या असतात. तर तुम्ही बघू शकता काहीतरी बघा, हे वांग्याची भाजी आहे. जेवढं पाहिजे तेवढंच. ते बोलतात 10 वेळा या आणि तुम्ही 10 वेळा खावा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जेवण तुम्ही वेस्ट करू नका म्हणून अगोदरच ते थोडं थोडं देतात गाईज. तर तुम्ही बघू शकता वांग्याची भाजी दिलेली आहे मला. आणि तिकडं आहे गोड काहीतरी प्रसाद आहे, तर मी ते खात नाही. त्याला बोलतात हुग्गी गाईज, तर ते मी खाणार नाही, गोड असतं खूप. तर वेस्ट केलं तर मग मला खायला होतील ते लोक. आणि तुम्हाला माहिती आहे का इथला रूल्स काय आहे गाईज माहिती आहे का? प्लेटमध्ये थोडं पण जेवण असलं ना ते लोक बघतात, चेक करतात. ते आम्ही घेऊन जातो ना जेवण झाल्यावर, तर चेक करतात गाईज, तुम्ही बघू शकता. आणि नाही खाल्लं तर ते खायला लावतात. त्यापेक्षा आपण वेस्ट करायचं नाही. तुम्ही बघू शकता हे असं प्रसाद असतो गोड, तर मी खात नाही म्हणून मी घेतलं नाही गाईज. तिने घेतलं आहे, ती खात आहे. तर तुम्ही बघू शकता गाईज, बघू शकता तुम्ही सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत मस्तपैकी बघा गाईज. तर मला वाटलं की ते लोकच आणून टाकतात गाईज, तर तुम्ही बघू शकता. तर तसं नाही, आपल्यालाच घ्यावं लागतं. तर मला ते मी खात नाही, जास्त गोड असतं म्हणून गाईज बघू शकता. तर मी फक्त वांग्याची भाजी आणलेली, भात आणि सांबार असतो वाटतं. तर माझी वहिनी शिरा खात आहे, बघू शकता, बाळाला चारते. तर तिचं झाल्यावर मी जाणार आहे भात आणायला, तुम्हाला दाखवते. मस्त आहे गाईज, मंदिरात येऊन मस्त छान वाटलं मला, एकदम मस्त आहे मंदिर. आणि चला मी तुम्हाला दाखवते, घेऊन आल्यावर दाखवते गाईज. तिथं फोन आता सगळेजण कसे जेवत आहे गाईज मस्तपैकी ना. तर बघा तिथं आजी जेवतोय बघा गाईज. गाईज बघू शकता सगळेजण जेवण करत आहे. तर मी प्लेट पकडून घेऊन चालली आहे. तर बघा गाईज मी आणत आहे. किना स्वयंपाक बोलले थोडा मला अजून टाका गाईज. तर मला थोडा भात तर भात दिलेला आहे गाईज, कारण की जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं. ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये एक पण थोडं पण ठेवायचं नाही आहे, तर वेस्ट नाही करू शकत. ते बोलत आहे गाईज खूप गरम आहे, थोडं थोडं द्या. ते बोलत होते की अजून टाका, तर हात भाजून सांभाळून घेऊन जावा. आणि पण अजून थोडं टाका गाईज, थोडंच टाकलं. सांबार प्यायला एक नंबर लागतो गाईज, म्हणून जास्तच घ्यायचं असतं. तर बघू शकता गाईज मी घेतलेला आहे. तर चला पडेल बिडेल व्हिडिओच्या नादामध्ये गाईज मी. तर तुम्ही बघू शकता सगळेजण जेवायला बसलेले आहेत. तर चला माझी जागा कुठं होती, तर मी पण जेवते, तुम्हाला दाखवते. मी जेवत आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवले काय आहे जेवणासाठी. सांबार भात आहे आणि वांग्याची भाजी आहे मस्तपैकी. तर चला मी जेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता छान आहे ना, मस्त. चला तर मी जेवण करते, प्रसाद आहे. तर एक वेळ तुम्हाला पण सांगणार गाईज, तर कंटिन्यू बघा, लोक मला बघत आहेत. तर जस्ट वेट करा. तर गाईज तुम्ही बघू शकता खूप गरम आहे. तर मी जेवते, घ्या तुम्ही पण खावा. तर मी पण जेवते, जेवल्यावर भेटूया बाहेर गाईज, ठीक आहे. तर चला आता गाईज जेवण केल्यावर असं धुवून प्लेट ठेवायचं असतं आपल्याला स्वतः. गाईज बघू शकता मी चालले घरी, पाऊस खूप आहे, जास्त काय शूट करायला झालं नाही मला. तर चला मी जाते घरी मस्तपैकी गाईज. तर तुम्ही बघू शकता. तर चला आपण जाऊया घरी. तर ऑटोमध्ये आलेलो आहे आम्ही मस्तपैकी गाईज. तर हम जा रहे घर, चलो. तर चला गाईज मी चालली आहे घरी, बघू शकता तुम्ही किती एकदम मस्त. तर चला गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट टाका, लाईक करा, ठीक आहे ना. तर चला आज सोमवार आहे, आज दिवस चांगला गेला. तर जाऊया आपण घरी मस्त. तर मला खूप शूट करायचं होतं गाईज, पण माझ्या वहिनीला कसं त्यांचा कोणतरी आजारी आहे म्हणून तिला जायचं आहे, तर म्हणून प्रॉब्लेम झाला. तर चला जाऊया आपण, ठीक आहे. चलो गाईज, बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज, बाय. तर तुम्हाला अजून एकदा दाखवतो मी बॅकग्राऊंड. तर बघू शकता सिद्धा रोड मटा आहे, कर्नाटक स्पेशल आहे. आणि हे कोणी बघितलं आहे
प्लीज कमेंट करून सांगा मला, ठीक आहे. तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. बाय बाय. लव यू. कारण की हातामध्ये खूप सामान आहे. तर चला, बाय बाय.